खुनाच्या प्रकरणातल्या 3 आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या वतीनं निर्दोष मुक्तता करण्यात आली। सोलापुरातील नान्नज येथील खुनाच्या गुन्ह्यातील अटकेतील 3 आरोपींस जिल्हा सत्र न्यायालयातून जामीन प्राप्त झाला। सदर गुन्ह्यात मयत फुलचंद पवार हे रेल्वे विभागात तात्पुरत्या स्वरूपी कामास होते। ते राहत असलेल्या ठिकाणी यातील आरोपींना आणि त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करत असल्याच्या संशयावरून आरोपी अनिल पवार, पिंटू पवार, कालिदास पवार यांनी 23 जून 2024 रोजी सुमारे 8च्या सुमारास मयताच्या घरी जाऊन सर्वांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यास ढकलून दिल्याने घरासमोरील चेंबरवर पडून गंभीर दुखापत होऊन फुलचंद पवार यांचा मृत्यू झाला होता। याप्रसंगी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 302, 323, 324, 325, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील आरोपींना 25 जून 2023 रोजी अटकही झाली होती। आरोपी व फिर्यादी हे एकाच गल्लीत रहिवासी असल्याने एकमेकांच्या घरासमोरासमोर असल्याने आरोपी पिंटू पवार याने फिर्यादीने पती फुलचंद पवार यास तू आम्हाला शिवीगाळ का करतो, तसेच यातील इतर 2 आरोपी हे देखील मयताच्या घरासमोर येऊन दमदाटी करत हातापायांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। फिर्यादी पूनम पवार ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना देखील तिन्ही आरोपींनी मयतावर हल्ला केला होता। मयत हा भांडण सुरू असताना घरासमोरील ड्रेनेजच्या चेंबरवर पडून गंभीर दुखापत झाली। त्यानंतर फिर्यादीने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन तिचे पती यांना नान्नज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण तिथून जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे त्यांना पाठवण्यात आले। त्यानंतर सुमारे 3 दिवसापर्यंत फुलचंद पवार यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते। 28 जून 2023 रोजी फुलचंद पवार यांचा मृत्यू झाला। सदरील आरोपी हे सुमारे 18 महिन्यांपासून कोल्हापूर येथील कारागृहात होते। यातील आरोपींनी आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला। जिल्हा सत्र न्यायाधीश खुने यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। वरील प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर आवटी, अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे, अॅडव्होकेट वैभव बोंगे यांनी काम पाहिले।